नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा खूप खूप स्वागत. आज आपण घेऊन आलेलो आहोत माहिती प्रेग्नन्सीच्या 20व्या आठवड्यासंदर्भात. याच्यामध्ये आपण बघणार आहोत प्रेग्नन्सीच्या 20व्या आठवड्यात तुम्हाला कुठली लक्षणं दिसतात, बाळाचा विकास किती झालेला आहे, बाळाची साईज काय आहे आणि या आठवड्यात काय काळजी आपण घेतली पाहिजे, या आठवड्यासाठी स्पेशल टिप्स. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. या आठवड्याच्या आसपास डॉक्टर तुम्हाला ॲनोमॅली स्कॅन करायला सांगू शकतात. ॲनोमॅली स्कॅन म्हणजे काय आणि ॲनोमॅली स्कॅनचा रिपोर्ट कसा वाचतात ही माहिती संपूर्ण एका व्हिडिओमध्ये बनवलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. तसंच या आठवड्यात पोटाच्या अवतीभोवती थोडीशी वेदना, थोडेसे क्रॅम्प तुम्हाला जाणवू शकतात, कारण तुमचा आता बेबी बंप मोठा होऊ लागलेला आहे. त्यामुळे स्नायू ताणले गेल्यामुळे थोडीशी वेदना तुम्हाला जाणवू शकते. तसंच थकवा आणि झोपेची समस्या तुम्हाला जाणवू शकते. हिरड्यांमधून रक्त येणं वगैरे या गोष्टी देखील जाणवू शकतात. आणि पोट वाढल्यामुळे, पोटाचे स्नायू वाढल्यामुळे हळूहळू स्ट्रेच मार्क्सची समस्या देखील तुम्हाला आता जाणवू लागणार आहे. तसेच स्तन दुखणे, अपचन, पायात पेटके येणे, मळमळ होणे, जळजळ होणे छातीत, या सगळ्या गोष्टी किंवा कॉन्स्टिपेशन आणि मलावस्तंभ या समस्या देखील तुम्हाला जाणवू लागतात. या तिमाहीमध्ये आणि आता तुमचे केस छान जाड आणि चमकदार दिसतील. प्रेग्नन्सी ग्लो देखील काहींना इथं जाणवणार आहे. काहींना मूड स्विंग्सची समस्या देखील जाणवू शकते. आता आपण मोस्ट अवेटेड म्हणजे तुम्हाला जी माहिती जाणून घ्यायची आहे त्याच्याबद्दल बघूया. तुमचं बाळ आता केवढं आहे? बाळ साधारण केळीच्या आकाराचं म्हणजे 25 ते 26 सेंटीमीटर लांबीचं आता झालेलं आहे. या आठवड्यात तुमच्या बाळाचं वजन साधारण 300 ते 350 ग्रॅमच्या आसपास असणार आहे. तसेच आता बाळाच्या अंगावर वर्निक्स नावाचा पांढरा चिकट चीजसारखा पदार्थ आहे, जो त्यांना ड्राय होण्यापासून वाचवतो. तसेच जन्माच्या वेळी वजायनल कनालमधून बाहेर पडण्यासाठी हाच मऊ स्निग्ध पदार्थ त्यांना मदत करतो. मागील आठवड्यापासूनच तुमचं बाळ खूप जास्त सक्रिय झालं आहे, ते या आठवड्यातही आहे. ॲक्टिव्हली लाथा पंचेस मारायला लागले, त्याचा स्वतःचा अंगठा चोखू लागले, बोटं तोंडात घालू लागले आणि खूप छान खेळू लागले. त्यामुळे पोटात बुडबुडे येणं, पोटात काहीतरी हलतं आहे जोरात असं वाटणं हे साहजिक आहे. बाळाचे पंचेस जाणवणं, बाळाची हालचाल जाणवणं हे देखील साहजिक आहे. या आठवड्यात तुमच्यासाठी काही खास टिप्स आहेत ज्या तुम्ही या आठवड्यापासून सुरू करू शकता. पहिली टिप म्हणजे पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस सुरू करा. ते शिकून घ्या. प्रेग्नन्सीमध्ये करण्यासाठी जो योगा क्लास असतो तो योगा क्लास तुम्ही जॉईन करू शकता. निरोगी राहा, संतुलित आहार घ्या, भरपूर पाणी प्या. त्याचबरोबर दररोज वॉकिंग करायला विसरू नका आणि श्वसनाचे काही व्यायाम प्रकार शिकता आले तर ते शिकून ते करायला देखील विसरू नका. निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणं आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिणं, व्यवस्थित रेस्ट घेणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.